नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूहामध्ये कार्यरत असताना अनेक पालकांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला इयत्ता 7वीचं विज्ञान, त्याप्रमाणे गणित आणि इतर सर्व विषय घ्या अशी विनंती केली आणि त्यानंतर लगेचच आपण त्यांना प्रतिसाद देत आजपासून तुमचं विज्ञान, गणित आणि इतर जे सर्व महत्त्वाचे विषय आहेत मित्रांनो, ते आपण अगदी सखोलपणे घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतील। त्याचप्रमाणे आपण अशा प्रकारे सखोल तुमची तयारी करून घेणार आहोत, जेणेकरून ज्या वेळेसला तुम्ही 11वी 12वीला येशाल त्यावेळेसला तुमचं विज्ञान त्या ठिकाणी 100% परिपूर्ण असेल याची मी तुम्हाला खात्री देतो। तर पहा मित्रांनो, आपलं जे पहिलं प्रकरण आहे ते पहिलं प्रकरण आहे सजीव सृष्टी, त्यामध्ये अनुकूलन व वर्गीकरण। पहा आता सजीव सृष्टी म्हणजे काय, तर आपल्याला माहिती असेल सजीव सृष्टी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सजीव या संपूर्ण युनिवर्समध्ये किंवा या पृथ्वीवरती अनेक प्रकारचे सजीव राहतात। मग त्यांचे अनुकूलन कशा प्रकारचं आहे आणि त्यांचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं, या सर्व गोष्टींचा आपल्याला अगदी बारकाईने अभ्यास करणार आहोत। तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे। तर पहा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी म्हटलेलं आहे थोडे आठवा, सजीवांमधील विविधता कोणकोणत्या बाबींमुळे लक्षात येते। पहा आता हा भाग जर मित्रांनो पाहिला तर हा संपूर्ण भाग तुम्ही इयत्ता 7वीमध्ये अभ्यासलेला असेल। 7वीच्या विज्ञानामध्ये यावरती तुम्हाला बराच अभ्यास होता। तर कोणकोणत्या प्रकारे आपल्याला त्यामध्ये विविधता आढळते, तर तुम्हाला माहितीच असेल त्यांचं राहणीमान असेल, त्यांचं त्या प्रकारचा आहार असेल, त्याचप्रमाणे विहार असेल। या सर्व गोष्टींचा जर आपण मित्रांनो विचार केला तर त्यामध्ये आपल्याला तफावत आढळते। त्यांचा अन्नाची जी पोषण क्षमता असेल किंवा त्यांचा आहार असेल, या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला बराचसा फरक त्या ठिकाणी दिसतो। तर पहा मित्रांनो, त्या ठिकाणी म्हटलेलं आहे पृथ्वीवर अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत। काही वनस्पतींना विविध रंगी फुले आहेत। पहा आपल्याला माहीतच असेल अनेक प्रकारची आपल्या अवतीभोवती आपल्या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला अनेक प्रकारची फुले त्या ठिकाणी पाहायला भेटतात आणि त्यांचे रंग जर पाहिले मित्रांनो तर ते रंगसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला भेटतात। म्हणजेच वेगवेगळी असणाऱ्या ज्या वनस्पती आहे त्यांच्यावरती असणारी जी फुले आहेत आणि तो फुलांचा असणारा रंगसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळा पाहायला भेटतो। काही वनस्पती पाण्यात आढळतात तर काही पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या वाळवंटी प्रदेशात आढळतात। पहा मित्रांनो, बरेचशा वनस्पती ह्या आपण जर पाहिले तर पाण्यामध्ये असतात आणि बऱ्याचशा ह्या वाळवंटामध्ये असतात। काही जमिनीवरती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात। तर या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे काही वनस्पती सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाहीत, म्हणजे अतिशय त्यांचा जर आपण विचार केला तर मायक्रॉन म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये मायक्रो म्हणजे 10⁻⁻⁴ फॅक्टरमध्ये आपण जर विचार केला, म्हणजे अतिसूक्ष्म असणाऱ्या गोष्टी आपण कशाखाली जर पाहतोय तर सूक्ष्मदर्शक, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये मायक्रोस्कोप असे म्हणतो, त्या मायक्रोस्कोपच्या खाली आपल्याला पाहाव्या लागतात, त्याशिवाय त्या आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत। तर काही मात्र प्रचंड मोठ्या आकारांच्या आहेत। काही वनस्पती बर्फाळ प्रदेशात आढळतात। पहा मित्रांनो, तर काही वनस्पती ह्या अशा असतात की त्या बर्फाळ प्रदेशात आढळतात, म्हणजे त्या ठिकाणी बर्फ आहे अशा ठिकाणी त्या वनस्पती आपल्याला काय होतात, पाहायला भेटतात। या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे वनस्पतींसारखीच प्राण्यांमध्ये विविधता आहे। काही एकपेशीय तर काही बहुपेशीय, काही अपृष्ठवंशीय तर काही पृष्ठवंशीय प्राणी आहेत। म्हणजेच काय मित्रांनो, काही प्राण्यांमध्ये एक पेशी त्या ठिकाणी असते, काहीमध्ये बहुपेशी असते। तर काही जर आपण म्हटलं पृष्ठवंशी आणि अपृष्ठवंशीय जर आपण विचार केला तर त्यांच्यामध्ये असणारा जो आपण त्याला म्हणतो मनका म्हणतो आपण त्याला,
तर काही प्राण्यांमध्ये त्याचा अभाव आहे, तर काही ठिकाणी तो संपूर्ण आपल्याला असल्याचं पाहायला भेटतं. तर अशा प्रकारचे जे प्राणी आहेत त्यांनाच आपण अपृष्ठवंशीय म्हणू. काही पृष्ठवंशीय प्राणी आहेत. तसेच जलचर म्हणजे संपूर्ण पाण्यात राहणारे असतील, भूचर असतील, जे जमिनीवरती राहतात ते भूचर असतील, उभयचर म्हणजे जे जमिनीवरती पण राहतात आणि पाण्यामध्ये पण राहतात, त्याचप्रमाणे नभचर असतील म्हणजे आकाशामध्ये जे उडणारे असतात काही प्राणी, त्याचप्रमाणे म्हणजे पक्षी असतात साधारणतः. जर आकाशामध्ये नभचर जर म्हटलं तर सरपटणारे सुद्धा असतात, साप असेल किंवा बाकीचे गांडूळ असेल किंवा बाकीचे अनेक प्रकारचे प्राणी आहेत जे सरपटणारे प्राणी असतात. पहा, अशा कितीतरी प्रकारच्या प्राण्यांनी आपले जग भरले आहे. हे पाहून आपल्याला प्रश्न पडतो की सजीवांमध्ये एवढी विविधता कशामुळे निर्माण झाली असावी. तर पहा मित्रांनो, सुरुवातीला जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला असं पाहायला भेटलं होतं की हे जे सर्व सजीव होते ते एकाच प्रकारच्या जीवापासून त्या ठिकाणी तयार झालेले आहेत, परंतु त्यांच्यामध्ये आपल्याला पुढे पुढे अनुकूलन त्या ठिकाणी पाहायला भेटलं. आणि अनुकूलन म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये झालेला एक प्रकारचा बदल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला. तर पहा मित्रांनो, तुम्हाला पुढे प्रश्न विचारलेला आहे, सांगा पाहू. तर काय विचारलेलं आहे, काश्मीर व राजस्थान या प्रदेशात आढळणारे प्राणी व वनस्पती एकाच प्रकारच्या आहेत का? त्यांमध्ये कोणता फरक तुम्ही सांगू शकाल? तर पहा म्हटलेलं आहे मित्रांनो, काश्मीरचा जर विचार केला आणि राजस्थानचा जर विचार केला तर त्या ठिकाणी असणारे नक्कीच प्राणी आणि वनस्पती यांमध्ये आपल्याला काय पाहायला भेटेल मित्रांनो? विविधता पाहायला भेटेल. जर आपण राजस्थानचा विचार केला तर त्या ठिकाणी राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाळवंट आहे, हे सर्वांना माहिती असेल. त्याच प्रकारे जर आपण काश्मीरसारख्या भागाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी तुम्हाला बर्फाच्छादित असणारा मोठ्या प्रमाणावरती बर्फाळ प्रदेश आपल्याला पाहायला भेटेल. राजस्थानसारख्या ठिकाणी आपल्याला वाळवंटी प्रदेश पाहायला भेटेल. म्हणजे त्या ठिकाणी जर पाहिलं तर वाळवंटीमध्ये उंट त्या ठिकाणी पाहायला भेटतात. तर जे अस्वलासारखे प्राणी आहेत ज्यांच्या अंगावरती आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती केस असतात, तर अशा प्रकारचे प्राणी हे काश्मीरसारख्या प्रदेशामध्ये चांगल्या प्रकारे राहू शकतात. आणि दुसरा जर विचार केला तर राजस्थानच्या वाळवंटामध्ये आपल्याला उंटासारखा प्राणी आहे. ज्या ठिकाणी पाणी कमी आहे अशा ठिकाणी जगणारा प्राणी म्हणजे उंट. आपल्याला माहीतच आहे की उंटाचं प्रमाण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती असतं. त्यांच्यामध्ये सुद्धा विविधता असते. म्हणजे त्यांच्यामध्ये जर आपण उंटाचा विचार केला तर उंटाची जी पाणी पिण्याची किंवा पाणी घेण्याची क्षमता हे आपण बऱ्याचदा ऐकलं सुद्धा असेल तुम्ही की उंट साधारणतः 2, 3, 4 कधी महिनाभराचं सुद्धा पाणी एकदा पितो असं म्हटलं जातं. मग त्यामागचं सायंटिफिक रिझन हे आपल्याला माहीतच असेल. म्हणजे याचा जर विचार केला म्हणजे तो कमी पाण्यावरती सुद्धा जगू शकतो. पहा, म्हणजे साधारणतः 8 दिवस 4 दिवस असं म्हटलं जातं. आता त्याच्या मागचं रिसर्चचा भाग आहे खरं तर तो, म्हणजे किती दिवस जगतोय तो, ते आता वैज्ञानिकांनी मांडलेलं आहे, ते आपण सर्वांनी त्या ठिकाणी गृहीत धरलं. तर अशा प्रकारची विविधता आपल्याला पाहायला भेटते. आता पुढे पहा मित्रांनो, तुम्हाला एक शेजारी आकृती दाखवलेली असेल. वाळवंटी प्रदेशामध्ये असणारे हे जे प्राणी आहेत तर तिथलं जर वातावरण पाहिलं तर अशा पद्धतीने आपल्याला हे प्राणी त्या ठिकाणी पाहायला भेटतील. तर पहा मित्रांनो, अनुकूलन म्हणजे काय, त्याचा हा प्रकार तुम्हाला या ठिकाणी म्हटलेला आहे. तत्पूर्वी म्हटलेला आहे पहा की काश्मीरसारख्या हिम प्रदेशात देवदार, पाईन असे सूचीपर्णी वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात. पहा मित्रांनो, काश्मीरचा जर विचार केला तर त्या ठिकाणी देवदार, पाईन असे सूचीपर्णी वृक्ष मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. म्हणजे देवदारसारखे प्राणी वनस्पती असेल तर त्या ठिकाणी आढळतात. त्याचप्रमाणे राजस्थानचा जर विचार करायला गेलो आपण तर त्या राजस्थानसारख्या भागामध्ये आपल्याला वाळवंटी प्रदेशामध्ये मात्र बाभूळ, निवडुंगासारख्या वनस्पती मोठ्या प्रमाणावरती आढळतात. तसेच वाळवंटात आढळणारा उंट हा काश्मीरमध्ये आढळून येत नाही. पहा, तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं की वाळवंटामध्ये जो आढळणारा उंट आहे हा काश्मीरमध्ये त्या ठिकाणी आढळणार नाही, कारण की तिथलं जर तापमान पाहिलं तर ते खूप थंड आहे काश्मीरचं ॲज कम्पेअर टू राजस्थान. म्हणजे राजस्थानच्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला मित्रांनो तर त्या ठिकाणचं जे तापमान आहे ते अतिशय कमी आहे. आणि वाळवंटामध्ये असणारे किंवा राजस्थानमध्ये असणारं जे तापमान आहे
ते कसं आहे, जास्त प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी उंटासारखे प्राणी काय करतात, वास्तव्य करतात पहा. मग पुढे जर म्हटलं तर अनुकूलन म्हणजे काय पहा. हे अनुकूलन कशा प्रकारे होतं आहे ते आपण अगदी चांगल्या प्रकारे तुमच्यापर्यंत मी अगदी डिटेल्डमध्ये प्रत्येक पॉईंट घेईल मित्रांनो. तुम्ही घाबरू नका. प्रत्येक पॉईंट तुम्हाला काही जर प्रश्न पडला तर नक्कीच आपल्या चॅनेलच्या खाली तुम्हाला कमेंट करता येईल. या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करा, सर अशा पद्धतीने एखादा पॉईंट जर समजला नाही तर नक्कीच मला विचारा. मला 100% खात्री तुम्हाला प्रत्येक पॉईंट हा समजेल. त्यासाठी आपण नवीन नवीन व्हिडिओ आपल्या लेक्चरमध्ये रोजच्या टाकत जाणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जेणेकरून तुमची मागणी किती आहे त्यावरती मला तुम्हाला तशा प्रकारचा अभ्यास रोजच्या रोज पाठवता येईल. मागणी जास्त असेल तर त्याप्रमाणे मला तुम्हाला अभ्यासही पाठवता येईल. तर पहा मित्रांनो, तुमच्या समोर येथे जर पाहिलं तर अनुकूलन म्हणजे काय. अनुकूलन म्हणजे काय तर अडॅप्टेशन म्हणतो आपण त्याला. तर अडॅप्टेशन म्हणजे काय, म्हणजे कशा प्रकारे त्याच्यामध्ये चेंजेस आपल्याला पाहायला भेटतात. चेंजेस म्हणजे काय तर बदल म्हणतो आपण पहा. मग या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा, प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलाला अनुकूलन असे म्हणतात. तर पहा, अनुकूलन म्हणजे काय. प्रत्येक सजीव ज्या परिसरामध्ये राहतो किंवा ज्या वातावरणामध्ये राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये पहा, 2 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तिथलं जे वातावरण आहे, म्हणजे थोडक्यात विचारात घेतलं तर राजस्थान, तर राजस्थानचं वातावरण कसं आहे तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती तापमान आहे. मग त्या तापमानाशी जुळवून घेणारा प्राणी कोणता असेल तर तो उंट आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो त्याच्या शरीराची जी बांधणी आहे, थोडक्यामध्ये त्याच्या शरीराची जी रोजची त्या ठिकाणची जी तापमान कॅप्चर करण्याची जी पॉवर आहे तो त्या ठिकाणी काय करतो, मेंटेन करतो. म्हणजे त्याचं तापमान तो स्थिर ठेवण्याचं काम करतो. म्हणजे अशा प्रकारचा जो बदल आहे, ही जी पद्धत आहे त्याच पद्धतीलाच काय म्हटलं गेलं आहे तर अनुकूलन असे म्हटलं गेलेलं आहे. ही व्याख्या तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायची आहे, पाठ करायचे आहे. पहा आता पुढे तुम्हाला काय म्हटलेलं आहे, वनस्पतीमधील अनुकूलन कसं असतं त्यालाच आपण ॲडॅप्टेशन इन प्लांट असं जे म्हणतो. काय म्हणतो, अडॅप्टेशन म्हणजे काय तर अनुकूलन, अडॅप्टेशन इन प्लांट असे म्हणतात. तर तुमच्या समोर एक टेबल दिलेला आहे पहा मित्रांनो. तो टेबलसुद्धा आपण अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला मी प्रत्येक पॉईंट यातमधला समजावून सांगणार आहे पहा. मग त्यामध्ये म्हटलेलं आहे, निरीक्षण करा व तक्ता पूर्ण करा. तुमच्या परिसरातील इतर वनस्पतींचीही उदाहरणे घ्या. जर मित्रांनो आपण विचार केला तर या ठिकाणी कमळ आहे. आता कमळ कुठं असतं हे प्रत्येकाला माहिती आहे. साधारणतः जर आपण विचार केला तर आपण म्हणतो चिखलामध्ये कमळ असतं. परंतु चिखलामध्ये त्या ठिकाणी फक्त माती असते का नाही तर त्या मातीमध्ये काय असतं मित्रांनो, पाणी असतं. जर तुम्ही पाहिलं असेल तर पाण्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी कमळ उगवल्याची पाहायला भेटतात. मग या ठिकाणी जर आपण विचार केला तर त्याचं ठिकाण कुठं असतं, कमळ जर कुठं असतं तर ते पाण्यामध्ये असतं. त्याचा जर मूळ जर पाहिलं आपण मित्रांनो, मूळ म्हणजे खालच्या बाजूचा भाग जो पाण्यामध्ये असतो तर त्याचा मुळाचा जर विचार केला तर ते तंतुमय असतं. कशा प्रकारचं असतं, तंतुमय असतं. पुढे जर पाहिलं तर पानांची विशेषता कशी असते पहा. त्याचा पानांचा आकार कसा असतो, कमळाच्या पानांचा आकार सगळ्यांनी कमळ पाहिला असेल तर त्याचा विचार केला तर तो गोलाकार असतो, पसरट असतो, पाने ही मोठी असतात आणि त्यांचा थर कसा असतो, मेनचट थर असतो. म्हणजेच खोडाची विशेषता जर आपण विचारात घेतली तर खोड कसं असतं, जाडसर कंद असणार असतं पहा. आता त्याचप्रमाणे निवडुंग सगळ्यांनी पाहिला असेल. निवडुंगाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला हे जे निवडुंग नावाचं जे झाड आहे किंवा आपण त्याला वृक्ष म्हणू, त्याचं ठिकाण जर पाहिलं तर ते जमिनीवरती असतं. या ठिकाणी निवडुंग कशावरती असतो, जमिनीवरती असतो. त्याचा जर आपण मुळाचा विचार केला तर निवडुंगाला आपल्याला माहिती आहे पारंब्या असतात. काय असतात मित्रांनो, मुळाचा प्रकार जर पाहिला तर त्या ठिकाणी पारंब्या असतात. आणि ही जी मुळं आहेत ना, मुळं कशी असतात
त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर निवडुंगाला त्या ठिकाणी आपण जर विचार केला म्हणजे पारंब्या म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी त्याची जी मुळं आहेत ही मोठ्या प्रमाणावरती जमिनीमध्ये गेलेली आपल्याला म्हणजे खोलवर गेलेली असतात. थोडक्यामध्ये विचार जर केला वडाची ज्याप्रमाणे आपण म्हणतो मुळाचा प्रकार हा त्याची मुळं त्या ठिकाणी पारंब्या फुटलेल्या असतात त्या ठिकाणी, तर त्याप्रमाणे याची जी मुळं असतात निवडुंगाची ती कशामध्ये असतात खोलवर गेलेली असतात. आणि त्यांचा जर त्या ठिकाणी पानांची जर विशेषता पाहिली निवडुंग जर तुम्ही पाहिलं असेल तर निवडुंगाला शेजारी काय असतात मित्रांनो काटे असतात. तुम्ही जर पाहिलं असेल तर मग या ठिकाणी ती कशा असतात काटेरी असतात आणि त्यांच्यावरती एक मेणासारखा थर असतो त्याला आपण मेनचट थर असे म्हणतो. तर मग निवडुंग जर पाहिलं तर पानांची विशेषता काय आहे तर त्या ठिकाणी काय असतात काटे असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे तर त्याचा भाग कसा असतो मेन असतं त्या ठिकाणी. आणि जर खोडाचा विचार जर केला मित्रांनो खोड कसं असतं पहा आपल्याला माहीतच आहे ते हिरव्या रंगाचे असते आणि ते कसं असतं तर जाड असतं आणि मांसर असतं. मांसर म्हणजे कसं असतं त्याच्यामध्ये एक प्रकारचं मांस भरलेलं आहे आतमध्ये ते या प्रकारचं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे कसं असतं तर जाड व मांसल व कसं असतं मित्रांनो ते हिरवे असतं. आता तिसरा जर आपण प्रकार पाहिला त्याच्यामध्ये वनस्पती जर घेतली तर वड. आता वड सगळ्यांना माहिती असेल वड कशामध्ये आपल्याला पाहायला भेटतो जर आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी वड कशावरती असतो तर जमिनीवरती असतो पहा. आणि हा जो निवडुंगसुद्धा आहे हा जमिनीवरती जरी असला पण तो कशावरती आढळतो उष्णता किंवा हीट ज्या ठिकाणी जास्त आहे ना ज्या ठिकाणी गरम जास्त आहे म्हणजे थोडक्यात विचार करायला गेलो तर उष्ण वाळवंटासारखा भाग असतो. म्हणजे वाळवंट एक प्रकारची जमीनच आहे त्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी कसं असायला पाहिजे ठिकाण जर पाहिलं तर वाळवंट आपण त्या ठिकाणी येईल. म्हणजे दोन्ही ठिकाणी जर विचार केला तर जमीन आहे हे संपूर्ण पाण्यामध्ये आहे या दोन्ही ठिकाणी जमीन येईल. पण निवडुंग शक्यतो कशामध्ये असतो मित्रांनो हा शक्यतो उष्ण म्हणजे ज्या ठिकाणी उष्णता जास्त आहे अशा ठिकाणी असतो. ज्या ठिकाणी वाळवंट आहे अशा ठिकाणी तो असू शकतो. जर वड पाहिला तर वड पूर्णतः कशामुळे असतो तर त्या ठिकाणी जमिनीवरती असतो. मुळाचा प्रकार त्याला पहा वडाला जर पाहिला असेल तर आपण झोकासुद्धा खेळतो त्या वडाच्या पारंब्यांवरती. मग त्याची जर आपण मुळे जर विचारात घेतली तर त्याला काय असतात काही मुळे कशामध्ये असतात त्याची संपूर्ण जमिनीमध्ये असतात आणि काही मुळे कशामध्ये असतात त्याला काय फुटलेले असतात तर पारंब्या फुटलेल्या असतात. आणि पानांची जर विशेषता पाहिली त्या ठिकाणी तर पाने कशी असतात मित्रांनो तुम्ही जर वडाचं जर झाड पाहिलं असेल तर पानं ही हिरवी असतात आणि थोडक्यामध्ये त्यांचा आकार कसा असतो हिरवा असतो पहा. जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी ती कशी असतात मोठी आणि कशी असतात ती हिरव्या आकाराची असतात. खोड जर पाहिलं वडाचं आपण पहा आता खोड सगळ्यांनी वड जर पाहिला असेल तर त्याचा जे खोड आहे हे खोड कसं असतं मित्रांनो उंच असतं आणि कसं असतं टणक असतं. कसं असतं उंच असतं आणि टणक असतं पहा. आता पुढचा जो मुद्दा आहे तो आहे जलीय वनस्पतींमधील अनुकूलन. आता या जलीय वनस्पतींमधील अनुकूलन त्यालाच आपण अडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट म्हणतो. ॲक्वॅटिक म्हणजे काय जे पाण्यामध्ये असतं त्याला काय म्हणतो आपण ॲक्वॅटिक असे म्हणतो लक्षात घ्यायचं नेहमी. ॲक्वॅटिक प्लांट्स म्हणजे काय तर ज्या पाण्यामध्ये असतं त्याला जलीय वनस्पतीमधील जे अडॅप्टेशन आहे. तर काय म्हटलेलं आहे पहा तुमच्या परिसरातील नदी ओढे तलाव सरोवर अशा जलाशयांना भेट द्या. जमिनीवरील व पाण्यातील वनस्पतींमध्ये काय फरक जाणवतो जर आपण पाहिलं मित्रांनो तर आपल्याला माहीत आहे की परिसरातील नदी ओढे तलाव सरोवर या जलाशयांना आपल्याला भेट द्यायला सांगितली आहे आणि जमिनीवरील व पाण्यातील वनस्पतींमध्ये काय फरक जाणवतो. जर ज्या वनस्पती पाण्यामध्ये असतात त्यांना त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की प्रत्येक किंवा 24 तास आपण म्हणू त्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी असतात. त्यांचा भाग हा तंतुमय किंवा त्या ठिकाणी पोकळ भाग आपण म्हणू शकतो त्याला या ठिकाणी म्हटलं आहे. जेणेकरून वरती कमळ त्या ठिकाणी पाहिलं त्याचा मुळाचा प्रकार तंतुमय आहे पहा म्हणजे तो एक प्रकारचा पोकळ भाग त्या ठिकाणी असणार आहे. परंतु जर आपण जमिनीवरच्या वनस्पती घेतल्या तर त्यांच्या मूळ असेल खोड असेल किंवा बाकीचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी कसा असणार आहे टणक असणार आहे. जर आपण वडाचं उदाहरण जर घेतलं तर या ठिकाणी पहा जर आपण विचार केला तर खोडाचा सुद्धा विचार कसा आहे मोठं त्या ठिकाणी की आणि टणक असतं पहा. मग त्या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे आपण पुढे पाहूया. आता पुढच्या पानावरती आपण जातो यांच्यामधला फरक काय आहे पाहूया आणि तो मुद्दा घेतल्यानंतर शेवटचा वाळवंटी प्रदेशातील जो मुद्दा आहे तो उद्या घेणार आहोत पहा. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं
तर तुमच्या समोर असेल पहा, हा एक जलाशय दाखवलेला आहे. त्याला म्हटलं आहे जलीय वनस्पती ज्या पाण्यामध्ये असतात. तर जलाशयामध्ये असणाऱ्या वनस्पतींपैकी काही वनस्पतींची मुळे तळातील मातीशी घट्ट रुजलेली असतात. त्यांची खोडे पाण्यात बुडालेली तर पाने फुले पाण्यांवर तरंगत असतात. पहा, म्हणजे त्यांची खोडे कुठे बुडालेली असतात, काय म्हटलेलं आहे तर पाण्यात असतात. परंतु त्यांची पाने असेल फुले असेल ही कशावरती तरंगतात तर पाण्यावरती तरंगतात. काही वनस्पती तर मुळांसहित पाण्यावरती तरंगतात. पहा, काही वनस्पती कशावरती असतात, त्यांची मुळे सुद्धा पाण्यावरती तरंगतात. पहा, म्हणजे काही वनस्पतींची मुळे ही पाण्याच्या आतमध्ये जातात. जर आपण हे पाहिलं असेल तर या ठिकाणी आपल्याला दिसत असेल यांची ही जी आहेत तर या वनस्पतींची मुळे कुठं आहेत, खाली दिसतात. परंतु भरपूर अशा वनस्पती आहेत या ठिकाणी जर आपण पाहिलं, यांचा विचार केला किंवा इथे जर पाहिलं ही वनस्पती जर पाहिली तर ही मुळांसकट कशावरती आहे तर पाण्यावरती आहे. मग त्या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे पाण्याच्या तळाशी पाहिले की तेथेही काही वनस्पती दिसून येतात. कमळ, जलपर्णी अशा वनस्पतींचे देठ मऊ, पोकळ व लवचिक असतात. आपण याच्या आधीसुद्धा पाहिलं. त्यांचे जर आपण देठ विचारात घेतले तर ते कशा प्रकारचे असतात तर मऊ, पोकळ व लवचिक असतात. पहा, कसे असतात, पोकळ असतात. बऱ्याचसा जलीय वनस्पतींच्या पाने, खोडे या अवयवांवर मेणचट पदार्थाचा पातळ थर असतो. कोणता थर असतो तर मेणचट. मेन एक प्रकारचा त्या ठिकाणी चिकट घटक असतो. चिकट घटक आपण म्हटलं याला काय हरकत नाही. आता त्या वनस्पती कशा प्रकारच्या असतात तुमच्या समोर असेल पहा मित्रांनो, या ठिकाणी दिसत असतील. काही वनस्पतींची पाने अरुंद रिबणीसारखी पातळ असतात. त्यामुळे या वनस्पती पाण्याचा वेगवान प्रवाह सहन करू शकतात. खोड व पानांचे देठ यामध्ये असलेल्या हवेच्या पोकळ्या वनस्पतींना पाण्यावर तरंगण्यासाठी उपयोगी पडतात. म्हणजे त्यांचे जे अशा प्रकारच्या ज्या पोकळ्या असतील ना आतमध्ये, तर ह्या कशासाठी वापरल्या जाऊ शकतात किंवा या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी पोकळी दिसते त्या झाडाची किंवा त्या फांदीची, तर ती कशासाठी वापरली जाईल, जेणेकरून ती वनस्पती असेल ती कशावरती तरंगणार आहे तर पाण्यावरती ती काय होणार आहे मित्रांनो, तरंगणार आहे. तर त्या तरंगण्यासाठी त्याचा वापर केला जातो, तुमच्या समोर दिसत असेल. आता पुढचे काही प्रश्न विचारलेले आहेत, ते प्रश्नांची उत्तर आपण पाहूया. पहा, अळू कमळाच्या पानांच्या पृष्ठभागावरून पाणी का ओघळून जाते. जर त्या ठिकाणी जर मित्रांनो पाहिलं तर याच्यामधलं जे इंटरमॉलिक्युलर फोर्स असतं किंवा त्या पानामधील जर आपण विचार केला तर ते कसं असतं, निमुळतं असतं भरपूर. मग जेणेकरून जर त्याच्यावरती जर पाण्याचा थेंब जर पडला तर ते सहज तो थेंब काय होतो, खाली येतो. म्हणजे तो काय होतो, ओघळून खाली येतो. म्हणजे त्याचा जो निमुळपणा आहे किंवा मऊपणा आहे तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. 2 नंबरचा आहे, या वनस्पतींची पाने पाण्यामुळे सडून का जात नाहीत. आता पहा, प्रत्येक वनस्पतीची जी पाणी ग्रहण करण्याची क्षमता ही वेगवेगळी असते. आपण याआधीच पाहिलं, याच्या मागच्या पानावरती पाहिलं होतं की वनस्पती कशा प्रकारे कोणत्या वातावरणामध्ये राहते, तिची कॅपॅसिटी म्हणजे क्षमता म्हणतो आपण त्याला, कोणत्या वनस्पतीची काय आहे. ज्याप्रमाणे आपण उंटाचं उदाहरण घेतलं होतं की तो वाळवंटी प्रदेशामध्ये राहू शकतो, परंतु तो त्या ठिकाणी जर आपण काश्मीरचा विचार केला तर तो काश्मीरच्या थंड हवेच्या ठिकाणी राहू शकत नाही. मग अशाच प्रकारे जर या ठिकाणी आपण वनस्पतींचा विचार केला तर वनस्पतींची सुद्धा क्षमता ही वेगवेगळी असते. म्हणून काही वनस्पती ह्या जगतातच पाण्यावरती सुद्धा. आणि तिसरा प्रश्न विचारला, या वनस्पतींची मुळे आकाराने लहान व तंतुमय का असतात. तर आपण जर विचार केला आत्ताच आपण पाहिलं तर त्यांचा आकार ही 24 तास जर पाहिलं तरी कायम वनस्पती ही पाण्यामध्ये असते आणि त्यांची जी आकारमान आहे ती आतमध्ये अशा प्रकारची पोकळ असतात, जेणेकरून त्यांना काय करता येईल की पाण्यावरती तरंगता येईल. आता या ठिकाणी कमळ म्हटलेलं आहे आणि कमळाचा काय दाखवलेला आहे तुम्हाला, देठ दाखवलेला आहे. म्हणजे हा त्या ठिकाणी ते जे कमळ आहे ते सुद्धा काय होऊ शकतं मित्रांनो, सहजपणे त्या पाण्यावरती तरंगू शकतं. आता पुढचा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन. त्यालाच आपण अडॅप्टेशन इन डिझर्ट प्लांट, डिझर्ट म्हणजे वाळवंट आपण म्हणतो त्याला. तर हा जो पार्ट आहे मित्रांनो हा आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये नक्कीच घेणार आहोत. तुम्हाला प्रत्येक पॉईंट हा नक्कीच समजला असेल याची मला 100% खात्री आहे.
त्यामुळं नवीन नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी ज्या वेळेसला मी व्हिडिओ अपलोड करेल दुसऱ्या सेकंदाला तुम्हाला त्या ठिकाणी नोटिफिकेशन येईल मित्रांनो। त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ना त्यावरील सर्वात वरची जी बेल आहे त्या बेलवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला ज्या वेळेसला व्हिडिओ अपलोड होईल आपण फक्त हा अभ्यास घेणार नाही तर वेगवेगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत जेणेकरून तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसुद्धा मित्रांनो झाली पाहिजे। नुसतं तुम्ही पुस्तकी किडा असून चालणार नाही तर तुम्हाला बाकीचं व्यवहार ज्ञानसुद्धा त्या ठिकाणी आलं पाहिजे, 4 लोकांमध्ये तुम्हाला बोलता आलं पाहिजे। त्या सर्व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे वेगवेगळे आपण व्हिडिओ टाकत असतो जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदाही होईल। तर मित्रांनो सर्वांना ऑल द बेस्ट, चांगल्या प्रकारे अभ्यास करा। आपण आपला व्हिडिओ पुढचा नक्कीच लवकर टाकणार आहोत, तो पहा, तो मिळवा। ओके, चांगल्या प्रकारे अभ्यास करा। ओके, थँक्यू।